नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे राहुल खंडेराव शिंदे यांच्या मिरचीच्या पॉली हाऊसमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे। गेल्या 5 तासांपासून बिबट्या पॉली हाऊसमध्ये असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मिरचीच्या पॉली हाऊसमध्ये बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळताच निफाड येथील वन विभागाची रेस्क्यू टीम पिंजरा घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी खडक माळेगाव येथे दाखल झाली। बिबट्या अचानक उठून पॉली हाऊसच्या बाहेर येण्यासाठी पळाला आणि पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला। बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी आणि वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं सुटकेचा निश्वास सोडला। या बिबट्याला निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार बिबट्याला पुन्हा अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे। मात्र या दरम्यान शिमला मिरचीच्या पॉली हाऊसचा आणि मिरचीचे बिबट्याच्याकडून मोठे नुकसान झाल्याने वन विभागाने ही संदर्भ भरून द्यावी अशी मागणी शेतकरी महिलेनं केली आहे। खडक माळेगाव येथे राहुल शिंदे यांच्या पॉली हाऊसमध्ये बिबट्या असल्याचे समजताच आमची टीम निफाड येथील टीम आणि आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो आणि चितापीचे प्रयत्न करून त्या बिबट्यास आम्ही जेरबंद करण्यास आम्हाला यश आलेलं आहे। त्यातल्या त्यात इथल्या नागरिकांनी व गावातील लोकांनी सुद्धा सहकार्य केलेले त्यासाठी। आणि सदरचा बिबट हा फिरून पळून तो जरा दमला असल्या कारणाने तो लवकर पिंजऱ्यात गेला आणि त्याला सदरचा बिबट या जेरबंद केलेला बिबट्या याच निफाड येथील वन उद्यान येथे घेऊन जाऊन त्याच्यावरती पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी 1 निफाड येथील यांच्याकडून तपासणी करून मगच वरिष्ठांच्या आदेशाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल। नेमकी काय घटना घडली? मी एका आसपास चक्कर मारायला आली पॉली मध्ये आणि चक्कर मारता मारता तो सरीत बसलेला होता। मला पाहिलं, त्याने माझ्या कपाळून तो खाली पळाला। मी इकडं वरती पळाले, बाहेर निघाले। मी माझ्या मुलांना आवाज दिला, ते आले। मग त्यांनी वन विभागाला फोन केले, ते आले। त्यांनी हे केलं, बिबट्याला पकडलं आणि नुकसान भरपूर झाले आमच्या आली भरपाई मिळावं।